आता ते टेलिप्रॉम्प्टिंग हे ते सगळं झालं आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत होते त्यांच्या बोलण्यानं उत्साहित झालेले जे काही प्रेक्षक होते आता त्यांना कोणीतरी सांगितलं बच्चे लोक बजाव टाळी आणि मग ज्या पद्धतीनं टाळ्या वाजल्या त्यात सर्वात आघाडीवर म्हणजे अगदी अत्यानंदानं टाळ्या वाजवण्यात कोण असेल तर आमच्या अक्का होत्या. कालपासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा उदो चालला आहे काही ठराविक मीडियाकडून ते पाहिल्यानंतर खरंच मला आता असं वाटू लागले की भारतात पाशवी बहुमताच्या जोरावर राज्य करणारं 2014 पासूनचं जे सरकार होतं त्या सरकारला आता कोणीतरी प्रतिस्पर्धी निर्माण होतोय अशी आशा दाखवली जाते काही लोकांना. खरं तर लोकशाहीत विरोधक असावेत, विरोधी पक्ष अस्तित्वात असावा आणि तो सक्षम असावा अशी सर्वसाधारण सगळ्यांची अपेक्षा असते. त्याशिवाय सरकारचं जे काही मनमानी धोरण आहे ते आपल्याला आटोक्यात आणता येत नाही आणि तसं झालं नाही तर पारदर्शक कारभार होत नाही आणि त्यामुळं सरतेशेवटी नुकसान हे जनतेचं होतं, सर्वसामान्य मतदारांचं होतं. हा जो काही आपल्या अंतर्मनात रुजलेला विचार आहे जो आपल्याला शाळेत शिकवला गेला होता नागरिक शास्त्रामध्ये वगैरे आणि त्यानंतर आपण जसे प्रगल्भ होत जातो तसा तसा हा विचार अधिक दृढ होत जातो. आजवर विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही म्हणता म्हणता 125 वर्ष जुना जो काही काँग्रेस पक्ष होता तो संपल्यात जमा किंवा काँग्रेस संपवण्याची मोहीम भारतीय जनता पक्षानं राबवली होती आणि काँग्रेस मुक्त भारत हे एक स्वप्न काही लोकांना दाखवलं होतं. खरं तर असं काही मुक्त करून साध्य होतं म्हणजे कोणाचं भलं होतं याबद्दल माझं दुमत आहे. काँग्रेस या देशात असणं गरजेचं आहे असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांनाही माझा प्रश्न आहे की काँग्रेस का गरजेची आहे. विरोधी पक्ष म्हणून इतर कुठलाही पक्ष जर उद्या भारतीय जनता पक्षासमोर उभा राहिला जी भूमिका भारतीय जनता पक्ष इतकी वर्ष स्वातंत्र्यानंतरची जी काही 60, 62, 65, 67 वर्ष ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं विरोधकांची भूमिका निभावलेली आहे आता कुठे 10-12 वर्षांपासून काँग्रेसवाले विरोधकांच्या भूमिकेत आल्यानंतर त्यांचा जो काही तिळपापड झालाय त्यांची जी काही आग होते म्हणजे बर्नॉल कैलास जीवन वगैरे सगळंच फिकं पडतंय त्या आगीपुढे आणि ते ज्या पद्धतीनं पराकोटीचा जो काही एडी चोटी का जोर लागा की असं म्हणतात हिंदीत त्या पद्धतीनं पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असं दाखवलं जातंय पण प्रत्यक्षात तसं काही होत नव्हतं मागच्या काही निवडणुकांपूर्वीपर्यंत तरी. त्यामुळेच या निवडणुकांचे निकाल आपण पाहिले. काँग्रेस सलग 101 निवडणुका आत्तापर्यंत हरल्यात छोट्या मोठ्या सगळ्या मिळून लोकसभा विधानसभा आणि अशा पराभवाचं शतक साजरं करत असताना हा जो काही त्यांचा युवराज आहे या पक्षाचा आश्वासक चेहरा ज्याचं सातत्यानं री लॉन्चिंग केलं जातं. आता री हे किती वेळा म्हणायचं यालाही लिमिट असल्यामुळे हे री-लॉन्चिंग सातत्याने होत असतं. हे विमान काय उडत नाही किती रिलॉन्च केलं तरी याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. पुण्यात काल जे काही घडलं त्यात राहुल गांधी जे बोलले खास करून त्यांनी जे टार्गेट केलं तर त्यांच्याकडे जी नवीन टीम आलेली आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये सोशल मीडिया सांभाळणारी एक नवीन टीम आलेली आहे जी पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. काँग्रेसने त्याच्याही आधी एक नवीन टीम तयार केली आणि त्या टीमच्या एकंदर कार्यशैलीनुसार ते आता जेनझीला टार्गेट करतायत. त्यांचं टार्गेट हेच आहे की आता जी मुलं काहींना मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय काहींना झालेला नाहीये. सध्या 2026 मध्ये आहोत. निवडणुका अजून 3 वर्षांनी आहेत म्हणजे 2029 वर 3 वर्षांनी किंवा 3 वर्षांच्या आत ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे अशा मंडळींवर सध्या काँग्रेस फोकस करते आणि ते आपण पाहिलं. काल राहुल गांधींनी जे काय केलं पुणे एनर्जी काय Yeah. We just address them in Marathi saying Pune Manje Train. Okay? Pune means love. Manje Train. Kunje Manje Train.
And I say Pune म्हणजे Pune. You have to all say. We'll just do it. We'll just do it. Okay, and now, girls, सुनो, सर पुणे में आए हैं, तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास मैसेज सर पुणे म्हणजे प्रेम. Thank you. पुणे म्हणजे प्रेम पुणे बोल म्हणजे दिया, प्रेम. guys. से- से- क्या बात है. तो मानवी टेलिप्रॉम्प्टर जो होता तो सांगत होता की आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन, पुणे म्हणजे काय, तर मग पुणे म्हणजे प्रेम असं म्हणा वगैरे, हे सगळं आपण पाहिलं आणि त्यावर थिल्लरपणा करणं, डेडिकेटेडली पुणे म्हणजे प्रेम या विषयावरती काहीतरी एक उपहासात्मक सटायरिकल असं काहीतरी करणं, त्यापेक्षा मी सांगतो या सगळ्या गोष्टींना थोडंसं गांभीर्यानं घ्यायला हवं. काँग्रेस आता एक सिरियस अपोजिशन पार्टीच्या बुटामध्ये आपला पाय घालू इच्छित आहे, हे काल दिसलंय कुठेतरी. पण त्यांच्या एकंदरच त्या सगळ्या ज्या चाली, ज्या काही मुवमेंट्स ज्या आहेत, ज्या बुद्धिबळाच्या पटावर मांडल्या जातात, त्यांना त्याच गांभीर्यानं उत्तर देणं हे गरजेचं आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी पूर्णतः विसंगत असलेली माझी विचारधारा आहे. आता ही माझी जी विचारधारा आहे ती भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे का, तर नाही. शिवसेनेची विचारधारा आहे का, तर नाही. माझी विचारधारा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची विचारधारा आहे. आणि त्यानुसार मला जे दिसलं काल, की ज्या पद्धतीनं त्या तरुण मुली स्टेजवरच्या, विशेष म्हणजे जेव्हा राहुल गांधींनी मुलींच्या बाबतीतलं जे महिला स्वातंत्र्यविषयक धोरण जे आहे, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत असो, इतर सगळ्या ज्या काही त्यांच्यावर जी बंधनं लादली जातात महिलांवर, थोडक्यात काय तर स्त्रीमुक्ती. ही स्त्रीमुक्ती कधी साकारते, जेव्हा समान नागरी कायदा अस्तित्वात येतो. समोरचा माणूस, तू, मी, हा, तो, हे सगळे एकाच तराजूत तोलले जेव्हा जातात ना, तेव्हाच खरं तर खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय निर्माण होतो आणि त्यानंतर समाजाचं उत्थान होऊ शकतं, असं माझं मत आहे. हा समान नागरी कायदा ज्या पद्धतीनं काही राज्यांमध्ये लागू केला गेला, भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर केंद्रात तो लागू करावा, म्हणजे सर्वदूर म्हणण्यापेक्षा देशभरात तो लागू व्हावा यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला सातत्यानं आडकाठी करणारे लोक कोण, तर हे काँग्रेसवाले. कारण यांच्या रक्तात, यांच्या विचारधारेत, यांच्या मेंदूतल्या प्रत्येक पेशीमध्ये आणि तिथून स्त्रवणाऱ्या प्रत्येक संप्रेरकांमध्ये हा समान नागरी कायदा जो आहे ना, तो त्यांच्या दृष्टीने द्वेषमूलक आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण, जो राहुल गांधी स्त्रीमुक्तीच्या बाता करत होता आणि त्या बाता ऐकून, म्हणजे ते एक प्रकारची ती रस्त्यावरती आपले जे डोंबाऱ्यांचे खेळ चालतात ना, बोल जमुरे, तसं. मग तो जमुरे काहीतरी करतो आणि मग म्हणजे तो जो त्या मालक असतो जमुरेचा, तो काहीतरी डुगडुगी वाजवतो, मग तो जमुरा उलट्या कोलांट्या उड्या मारतो, काय बरंच काय काय करतो. आणि मग सगळं संपल्यावरती तो जो असतो बाबूलाल, तो म्हणतो, बच्चे लोग बजाव ताली. आणि टाळ्या वाजवणारे जे लोक असतात ना, त्यांना काहींचं मनोरंजन झाल्यानंतर ते अच्छा अच्छा ठीक आहे, असं काही लोक अत्यानंदाने टाळ्या वाजवतात, म्हणजे एकदम ओव्हर एक्सायटेड झालेले. त्यांच्यावरही मी बोलणार आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये कालच्या राहुल गांधींच्या एकंदर त्या स्त्रीमुक्तीवरच्या त्यांच्या भूमिकेवर बोलणं गरजेचं आहे. कारण इथं समान नागरी कायदा हा विषय येतो आणि तोच मला काल राहुल गांधींच्या एकंदर त्या कार्यक्रमातून, त्या फार्समधून, कोणी काही म्हणेल, कारण कोणीतरी कानात येऊन सांगतं असं बोला, मग ते बोललं जातं, टेलिप्रॉम्प्टर लावले जातात, किंवा आता एक कोणतरी महाशय आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की टेलिप्रॉम्प्टर आणि मॉनिटर याच्यात फरक असतो. काहीतरी महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावरती, त्या मॉनिटरवर दिसत असतात, म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशनची स्लाईड पुढची जी असते ती दिसत असते, त्यावर मुद्दे असतात, ते बोलायला सोपं जावं म्हणून तो मॉनिटर लावलेला असतो. एका बाजूला तो त्या दुसऱ्या मॉनिटरवर काउंटडाऊन सुरू असतं की किती वेळ बोलतोय मी. मोदी मात्र टेलिप्रॉम्प्टर लावतात आणि मग टेलिप्रॉम्प्टरवर बघून ते भाषण देतात. आणि जेव्हा टेलिप्रॉम्प्टर काम करत नाही, चुकून माकून काहीतरी टेक्निकल एरर येतो, तेव्हा मोदींचं भाषण गंटतं, असं त्यांचं म्हणणं होतं.
आता मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करणंच मुळात चुकीचं आहे. त्यामुळे ती तुलना इथं न करता मुद्द्याचं बोलूया आपण. कारण काय होतं, बऱ्याचदा आपला मुद्दा भरकटतो. त्यामुळे प्रेक्षक नंतर शिव्या घालतात. मुद्दा हा होता समान नागरी कायदा. कारण स्त्री मुक्ती ही त्याच समान नागरी कायद्याच्या अंतर्गत येते असं माझं मत आहे. जर ती स्त्री आहे, मी पुरुष आहे, आमच्यामध्ये जर काही लिंगभेद असतील, मी मोठा की ती मोठी, शिक्षणानं ती मोठी आहे, मी कमी शिकलोय, मग ती मोठी का? तर नाही. मी जास्त पैसे कमवतोय, ती कमी पैसे कमवते. म्हणजे एक जनरल घेऊया, आपल्या घरातलंच उदाहरण, बायको आणि नवरा या दोघांचं उदाहरण घेऊ. दोघांमध्ये विसंगती आहेत. त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या, त्यांच्या IQच्या बुद्ध्यांक दोघांचे समान नसतात. मग तुम्ही कोणत्या आधारावर त्यांच्यातलं श्रेष्ठत्व ठरवणार? नवरा की बायको? स्त्री की पुरुष? आता जेव्हा स्त्री मुक्तीची किंवा स्त्री समानतेची, महिला हक्कांची गोष्ट होते, तेव्हा तो करणारा तेवढा सक्षम असावा लागतो. त्याची विचारसरणी, त्याची विचारधारा, त्याची जडणघडण आणि तो ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय, त्या पक्षाची विचारधारा काय, याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्या पक्षानं 1985 साली शहाबानो प्रकरणात आपली दुटप्पी भूमिका जगासमोर उघड केली होती. शहाबानो नावाच्या 63 वर्षांच्या एका मुस्लिम महिलेला तिच्या नवऱ्यानं लग्नाच्या जवळपास 43 वर्षांनंतर काय बिनसलं त्याचं, तलाक 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 म्हणून तलाक दिला. आता ही एवढी वयस्कर बाई, 60 उलटलेली बाई काय करणार? पुढे जगणार कशी? हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि या मंडळींमध्ये, म्हणजे या कटपीसमध्ये एक इद्दत म्हणून काहीतरी प्रथा असते. त्या इद्दतमध्ये एक ठराविक कालावधी असतो. काही म्हणतात की मी आठवडाभर, आता पुढचं जे काय आहे ते तोपर्यंत तू तुझी सोय कर, तो आठवडाभर मी तुला सांभाळतो. काही म्हणतात महिनाभर सांभाळतो. हा इद्दतचा कालावधी ठरवण्याचा अधिकारही या तलाक देणाऱ्यालाच आहे. जसा तलाक देण्याचा अधिकार त्याला, तसा इद्दतचाही अधिकार त्याला. काही म्हणतात 6 महिने मी तुला पोटगी वगैरे देईन, पुढचं तुझं बघायचं. काही तर ते इद्दत-बिद्दत हा सगळा विषय विसरूनच जातात. तलाक तलाक म्हटलं की आता जा. यावरून ती बाई गेली कोर्टात. सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की एवढ्या वयस्कर स्त्रीच्या पुढच्या उदरभरणाचा जो काही प्रश्न आहे, तिच्या निर्वाहाचा प्रश्न आहे, त्यासाठी तिला पोटगी मिळणं गरजेचं आहे. आता हिंदू कोड बिल जे आलं होतं, त्याच्यामध्ये हिंदूंच्या जीवनविषयक किंवा ज्या पद्धतीनं हिंदू जगतात, लग्न संस्था, इतर घटस्फोट, या सगळ्या गोष्टींसाठी कायदे केलेले आहेत. तेव्हा हिंदूंमध्ये जेव्हा अशा घटस्फोट होतात, तेव्हा सक्तीनं पोटगी दिली जाते. इतर गोष्टी होतात, मालमत्तेत आता वाटा मिळतो. मुलं कोणी सांभाळायची किंवा मुलांचा हक्क कुणाकडे, मग ज्यांच्याकडे असेल त्याला काय देणं घेणं, हे सगळं होतं. तिथे समानता आहे. पण यांचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे किंवा यांचा शरीयत हा जो काय कायदा आहे, त्याला कोणी हात लावायचा नाही. ते जे काय म्हणतात ते योग्य. आणि सुप्रीम कोर्टाने त्या बाईचा एकंदर विचार करून, तिच्या वयाचा विचार करून जो निर्णय दिला होता की त्या बाईला पोटगी मिळायला हवी, तो निर्णय खरोखर समान नागरी कायदा या भारतात लागू होण्याची सुरुवात होती. जर तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा सर्वदूर लागू झाला असता, मान्य केला गेला असता केंद्र सरकारकडून, तर मला वाटतं समान नागरी कायदा हा एक मुद्दा पुढे निवडणुकांचा प्रचाराचा मुद्दा म्हणून कुठल्याही पक्षाला वापरता आला नसता, जो आज भारतीय जनता पक्ष वापरतोय. किंवा आजही लोक समान नागरी कायदा का नाही, आम्हाला एक न्याय हिंदू म्हणून आणि त्या लसणीच्यांना वेगळा न्याय, हा जो काही भेदभाव होतोय, त्यामुळे जो प्रक्षुब्ध होणारा हिंदू आहे ना, तो हिंदू आज दिसला नसता जर 1985 साली तो कायदा लागू झाला असता. तसं झालं नाही. कारण त्यावेळेला राजीव गांधी, जे या राहुल गांधीचे वडील, ते पंतप्रधान होते. इंदिराजींची हत्या झाल्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांना पाशवी बहुमत मिळालं होतं. विरोधी पक्ष जवळपास संपलाच होता. 400+ जागा यांनी जिंकल्या होत्या. 533-34 पैकी जवळपास 450च्या आसपास हे लोक गेले होते. 448 जागा होत्या मला वाटतं. तर एवढं पाशवी बहुमत असताना यांनी निग्रहानं जर ठरवलं असतं की नाही, समान नागरी कायदा राबवायलाच हवा, तर ते करू शकले असते. पण पंतप्रधान राजीव गांधींनी इथं माती खाल्ली.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, त्याबरोबर इतर ज्या जमुरियत, तमुरियत, हरियत, फुरियत, शरियत ह्या ज्या काही अशा मुसलमानांच्या ज्या काही सामाजिक संस्था होत्या, त्यांनी देशभर आंदोलनं केली या निर्णयाच्या विरोधात. त्या बिचारा शहाबानूला एकटं पाडलं आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता, तो मांडण्यास केंद्र सरकारला अडचणी निर्माण केल्या. झालं काय की त्यानंतर 85 मध्ये ही घटना घडली आणि 85च्या उत्तरार्धात काही पोटनिवडणुका लागल्या देशभरात. तिथं काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. त्याचा धसका घेत राजीव गांधींना त्यांच्या सल्लागारांनी काही सल्ले दिले. आपण आजवर वडिलोपार्जित ज्या पद्धतीनं मुस्लिमांचा अनुनय करत आलोय, त्यांच्या गोठ्यात जाऊन आपण ते ते तेल बिल लोणी-बिणी चोळतो, तर आता आपण तसं नाही केलं तर काय होतंय ते दिसतंय. पोटनिवडणुकांमध्ये हारलो. पुढची निवडणूकही हारू जर आपण त्यांच्या विरोधात गेलो तर. कारण आपली वोट बँक ही आहे. आपल्याला जर काय फोकस करायचं तर त्यांच्यावर करायचं आहे. सुप्रीम कोर्ट गेलं खड्ड्यात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला, तो रद्द करा. आपण कायद्यात दुरुस्ती करू. आपल्याकडे बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलं होतं त्या निर्देशांकडे दुर्लक्ष केलं. एक वेगळा कायदा आणला जो शरीयत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत केलेला त्यांचा जो काही गोषवारा होता, त्यात त्यांनी मुस्लिम महिला कायदा, ज्याच्यात घटस्फोटांसंदर्भात काही निर्देश होते, असा एक कायदा पारित केला 1986 साली. त्यामुळे आजवर या मुस्लिम महिलांवर अन्याय होत आला. तलाक 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 असं 3 वेळा बोलल्यानंतर ती बाई निराधार होते. तिला पोटगी बिडगी हे सगळं काही मिळत नाही. ते इज्जतचा जो सवाल आहे तो इज्जतचा सवाल बनतो आणि नंतर बोंबलतं सगळं. याला कारणीभूत काँग्रेस आणि काँग्रेसमधून हे पुढे आलेले गांधी कुलोत्पन्न जे आहेत ना, आधी राजीव गांधी आणि त्या राजीव गांधीच्या पोटी जन्माला आलेलं हे शेंडेफळ राहुल गांधी. हा राहुल गांधी आता आपल्या बापाने केलेली चूक सुधारायला निघालाय का? कारण त्याच्यासोबत स्टेजवर एक बुरखा हिजाबदारी एक तरुणी उभी होती. महिला मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या पद्धतीनं हिंदूंच्या मुली डोक्यावर ओढणी न घेता फिरू शकतात, ज्या पद्धतीनं तोंड न झाकता समाजात वावरतात, ते स्वातंत्र्य मुस्लिम तरुणींना, महिलांना का नाही? आधी त्यांचा हिजाब दूर करा. त्यांच्यावर त्यांच्या धर्माने जी काही बंधनं लादलेली आहेत, ती बंधनं झुगारायला लावा. हे सगळं जे काही करायचं ना, हेच खरं तर स्त्री स्वातंत्र्य आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या बाता मारायच्या, त्याच्यावर टाळ्या मिळवायच्या आणि त्या टाळ्यांच्या आडून नंतर मग पुढच्या 2-3 वर्षात काही लोकांची माती भडकवून एक अशी मतपेढी निर्माण करायची की ज्यांच्या मदतीनं निवडणुका जिंकता येतील. आज मोदींना हरवणं अशक्य असताना पुढच्या 3 वर्षात मोदी असतील नसतील, पण भारतीय जनता पक्ष हा जो काही सत्तेत बसलेला पक्ष आहे आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष आहेत जे NDA म्हणून वावरत आहेत, त्या NDAचा धुव्वा उडवायचा. तर आपल्याला पुन्हा एकदा आपली मुस्लिम मतपेढी सुरक्षित करायला हवी. या दृष्टीनं त्या स्टेजवर जो काय तिकडे नाच बंदरवाला कार्यक्रम सुरू होता. आता ते टेलिप्रॉम्प्टिंग हे ते सगळं झालं आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलत होते, त्यांच्या बोलण्यानं उत्साहित झालेले जे काही प्रेक्षक होते, आता त्यांना कोणीतरी सांगितलं, "बच्चे लोग बजाव टाली" आणि मग ज्या पद्धतीनं टाळ्या वाजल्या, त्यात सर्वात आघाडीवर म्हणजे अगदी अत्यानंदानं टाळ्या वाजवण्यात कोण असेल, तर आमच्या अक्का होत्या. बघा. आता या अक्कांनाही संजय राऊतांप्रमाणे काँग्रेसमध्ये जाण्याचे वेध लागलेत का? हा एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येतोय. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता आहे. तर त्यावरही ज्या पद्धतीनं आता चर्चा होत आहेत, त्या चर्चांचा जो सारांश आहे तो मी पुढच्या व्हिडिओतून मांडणार आहे. पण मित्रहो, ज्या स्त्रीमुक्तीच्या बाता मारत काल राहुल गांधींनी हे जग जिंकलं, व्यासपीठ जिंकलं, तरुणांची मनं जिंकली, भारतीय जनता पक्षाला आता एक मोठं आव्हान निर्माण झालंय. या मथळ्याखाली सोशल मीडिया आणि मीडिया भरून वाहतोय ना, त्यांना उत्तर एकच होतं की तुम्ही जे काही थोतांड करताय त्याआधी
तुमच्या पूर्वजांनी केलेली पापं धुवा. नेहरूंपासून, इंदिराजींपासून ते अगदी राजीव गांधी आणि आता तुम्ही राहुल गांधी जे बोलताय, कथनी और करनी में बहुत फरक होता है. त्या पद्धतीनं समान नागरी कायदा हा जर 1985 साली सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं लागू झाला असता एक प्रकारे, तर आज काँग्रेसवर ही वेळ आली नसती. काँग्रेस आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करते असं एका बाजूला दाखवलं जातंय, पण काँग्रेस आपली पुन्हा ती जुनी वोट बँक नव्यानं निर्माण करायला निघाली आहे, हे काल स्पष्ट दिसलं. जर झुगारायचंच होतं तर मनुस्मृती जाणणाऱ्यांचे जे काही विचार आहेत, तर मनुस्मृतीने मुसलमानांवर काही बंधनं घातलेली नाही आहेत. सनातनी हिंदूंवर असतील, आमच्या हिंदू स्त्रियांवर असतील, काही रूढी परंपरा असतील, पण ज्या मुस्लिम वोट बँकेचा तुम्ही अनुनय करताय, त्यांना समान नागरी कायदा तुम्ही कधी लागू करणार आणि त्यांना तुम्ही मुख्य प्रवाहात कधी आणणार? या देशाचे नागरिक अस्सल खरे देशभक्त असे नागरिक भारतीय कधी बनवणार? हा माझा सवाल आहे राहुल गांधींना. बाकी राहुल गांधी ने जो कुछ भी तमाशा दिखाया, जमुरा खुश हो गया, बंदर भी खुश हो गया, नचाने वाला भी खुश हो गया आणि बाकी टाळ्या वाजवणारे तर तुम्ही पाहिलेलेच आहेत. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.